मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत. मारेगाव वार्ता. देशी दारूच्या दुकानाविरोधात नागरिकांचा एल्गार. शासनाची दिशाभूल करून बेकायदेशीररित्या सुरू त्या वादग्रस्त देशी जागेची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोजणी. मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये शासनाची दिशाभूल करून बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या CL3 अनुज्ञप्ती क्रमांक 52 या देशी दारूच्या व्यवसायाविरोधात 2023 पासून प्रभागातील महिलांनी वारंवार तक्रारी केल्या, परंतु आजपर्यंत त्या तक्रारीची संबंधित विभागाकडून दखल घेण्यात आली नसल्याने जिल्हाधिकारी यांना प्रभाग क्रमांक 12 मारेगाव येथील महिलांनी बेकायदेशीर सुरू असलेली देशी दारूची दुकानं तत्काळ बंद करा, अन्यथा बेमुदत साखळी उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. मारेगाव नगर पंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 1 मध्ये प्रभाग क्रमांक 12 या ठिकाणी पटेल लेआउट मधील आकृषक रहिवासी उपयोगाकरिता शेतगट क्रमांक 15-1 अ प्लॉट क्रमांक 12 येथे CL3 अनुज्ञप्ती क्रमांक 52 परवानाधारक सौ परिणिता परमानंद जयस्वाल राहणार माडी यांचे वार्ड क्रमांक 2 मधून वार्ड क्रमांक 1 मध्ये देशी दारू दुकानाचे स्थलांतरणाचे काम सन 2023 मध्ये सुरू होते व दिनांक 2 डिसेंबर 2024 पासून सदर ठिकाणी दारू विक्रीच्या व्यवसायात प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे या स्थलांतरित करण्यात आलेल्या देशी दारूच्या दुकानाला नगर पंचायत प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याची माहिती असून, जर ना हरकत प्रमाणपत्र नाही तर नगर पंचायत हद्दीतील हे दारू दुकान स्थलांतरित कसे करण्यात आले असाही सवाल उपस्थित होत आहे. अखेर त्या वादग्रस्त जागेची उत्पादन शुल्क विभागाकडून मोजणी करून दारू दुकान बंद करण्यात यावे यासाठी निवेदन दिल्यानंतर देखील दखल घेण्यात आली नसल्याने प्रभागातील महिलांनी यवतमाळ गाठत जिल्हाधिकारी तथा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यवतमाळ यांची भेट घेत भविष्यातील परिणामाबद्दल माहिती दिली व बेकायदेशीर देशी दारू दुकान तात्काळ बंद करण्यात यावे, अन्यथा बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला. लगेचच वरिष्ठांच्या आदेशाने अखेर पांढरकवडा येथील उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक हे मारेगाव येथे 12 फेब्रुवारीला येऊन त्यांनी सदर जागेची बुद्ध विहार आणि बस स्थानकापासून मोजणी सुद्धा केली. याबाबतचा अहवाल सध्या गुलदस्त्यात असून याकडे मारेगाव वासियांचे लक्ष लागले आहे. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ. प्रभाग क्रमांक 1 मध्ये जे वार्ड 12-11 इथून जे भट्टी सुरू झाली आहे त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा स्थानिक लोकांचा जेव्हा विरोध होता तिथं आम्ही ठराव घेतला होता. हा संबंधित भट्टीला आम्ही कोणत्याही पद्धतीने परमिशन देणार नाही आणि कशी झाली तरी होऊ देणार नाही. पण संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नगरपंचायतला विश्वासात न घेता, न त्याची तपशील करता त्यांना कुठून तरी कोणत्या तरी ऑफिस मधून परमिशन देऊन हे प्रकरण कोणत्या तरी वाटेवर नेऊन चिघळण्यास आणून ठेवले आहे. पण आम्ही नागरिकांचे सर्व मत घेऊन आणि स्थानिक लोकांच्या सपोर्टीने हा भट्टीचा तीव्र विरोध करतो आणि याला कशीच परमिशन देणार नाही असं मी तुम्हाला आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मी नूतन प्रमुख तेलंग, यवतमाळ जिल्हा, मारेगाव तालुका, वार्ड क्रमांक 12. या वार्ड क्रमांक 12 मध्ये अवैध धंदे म्हणजे दारू दुकान असं चालू झालेलं आहे आणि आमच्या धार्मिक स्थळ म्हणजे विहाराच्या अगदी जवळ बसस्टॉपचा म्हणजे बसस्टॉपला पण जवळ आठवडी बाजार आणि शाळा हे सगळं जवळ येत आहे त्या दारूभट्टीच्या. तर आमची अशी इच्छा आहे की बा ती दारूभट्टी आम्हाला नकोच पाहिजे आमच्या विहाराजवळ. आणि आमच्या त्या दारूभट्टीच्या समोर ओपन प्लेस आहे. आमची लहान लेकरं तिथे खेळतात आणि महिला तिथे सगळेजण म्हणजे बसतात उठतात. तर आम्ही त्या भट्टीमुळे त्या घराच्या बाहेर निघू शकत नाही आहोत आणि लेकरं आमचे घरात किती वेळपर्यंत आम्ही आमचे लेकरं ठेवणार आहोत. आम्हाला ती भट्टी नकोच आहे आता. आणि आता असं आमची मागणी आहे की बा ती भट्टी तिथून उठावं. देवेंद्र फडणवीस सरांना आणि अजित दादांना आमची नम्र विनंती आहे की बा आमची त्यांनी तक्रार ती सादर तुम्ही थोडस लक्षात घ्यावं आणि हे दुकान बंद करावं त्यांनी. ज्यावेळेस आम्ही 11 जुलै 2023 ला इथे
भट्टी स्थळ म्हणजे देशी दारूचं दुकान स्थलांतरित होऊन येणार आहे असं आम्हाला जेव्हा कळलं, त्यावेळी आम्ही स्थानिक प्राधिकरण जे नगरपंचायत आहे, तहसीलदार आहे, पोलीस स्टेशन आहे, इथे निवेदन देण्यासाठी 100 महिला इथले स्थानिक रहिवासी म्हणून गेलो होतो. पोलीस स्टेशनला गेलो होतो. सहाय्यक पोलीस निरीक्षक तेव्हा तत्कालीन जनार्दन खंडेराव होते. आम्ही निवेदन दिल्यावर त्यांनी पत्रकार परिषदांना सांगितलं होतं. त्यासोबत 17 जुलै 2023 देखील ते अर्धनग्न आंदोलन जे आमचे समाज बांधव बसलेले होते तिथे पण आले होते आणि त्यांनी पत्रकार परिषदेला आम्हाला आश्वासन दिलं होतं की शांतता सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असा अहवाल मी वरिष्ठांकडे पाठवील असं त्यांनी सांगितलं होतं आम्हाला, महिलांना आणि त्या आंदोलकांना असं म्हणजे आश्वासन दिलं होतं. तरी देखील जेव्हा मी माहितीचा अधिकार टाकला त्यावेळी पोलीस अहवाल बघितला तर अगदी त्यांनी दिलेला आणि सांगितलेला आश्वासन आणि दिलेला अहवाल एकदम परस्पर विरोधी होता. त्यातही जनार्दन खंडेरावनी मला असं वाटते परवानाधारक आणि त्यांच्यातही संगनमत होऊन आर्थिक व्यवहार होऊन त्यांनी अर्धसत्य वरिष्ठांकडे पाठवलेला आहे. पोलीस अहवालामध्ये असं म्हटलं आहे की जे लेआउट मालक आहे जगदीशभाई चुन्नीभाई पटेल हे त्याचे पोलीस जेव्हा कारवाईला गेले होते त्यांच्याकडे जेव्हा विचारलं त्यात स्पष्ट सांगितलं का हे राहण्याचा लेआउट आहे, इथे देशी दारू लावता येणार नाही. त्यांनी नकार दाखवला, तसा नमूद पण आहे. आणि आम्ही पण सांगितलं, आम्हाला आश्वासन पण दिलं, पण या परस्पर विरुद्ध जनार्दन खंडेराव पोलीस स्टेशन यांनी अहवाल विरुद्ध दिला. आणि इथे आता बघा, त्या दिवशी मी एक्साईज अधीक्षकांना दाखवलेच फोटो, आमचे विहारापाशी पडलेले होते, आमचे धार्मिक विधी होत आहेत, महिलांना छेड होत आहेत, धक्का मारून चाललेले आहेत. मी फोटो दिलेच आहेत असे कलेक्टर साहेबांनाकडे. आमच्या विहाराची शांतता भंग होत आहे, शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. परभणी सारख्या घटना घडत आहे. इथे बाबासाहेबांचा पुतळा आहे, हवाई अंतर 100 मीटर. आमचं प्रार्थना स्थळ बुद्ध विहार आहे, रहिवासी बौद्ध वस्ती आहे, एकदम दाट वस्ती आहे, जिथे रेसिडेंटल R1 झोन आहे टाउन प्लॅनिंग नुसार. अशा ठिकाणी मद्य विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. मग शांतता व्यवस्था सुव्यवस्था जर बिघडली याला कोण जबाबदार असेल? तत्कालीन जनार्दन खंडेराव असेल काय? त्रास तर आमच्या वार्डात ती भट्टी आहे, तर ती पहिल्यांदा आम्हाला नको आहे. सर्व वार्ड क्रमांक 12 इथले जे रहिवासी आहेत त्यांना भरपूर त्रास आहे. कारण दारू पिऊन येतात, गाली गलोच करतात, छोट्या मुलांचं खेळणं पण बंद झालं. तिथं ओपन प्लेस आहे, तिथं लहान मुलांना खेळता येत सुद्धा नाही. आणि आमचं स्वातंत्र्य हिरावलं आहे. ते दारू पिऊन येतात, ते लोक तिथे पडून असतात, तर आम्हाला घराच्या बाहेर निघायची लाज वाटते. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आमचे लाडके देवाभाऊ माननीय फडणवीस साहेब यांना आव्हान आहे की ही भट्टी बंद करा आणि याचा कायदेशीररित्या त्याचा तुम्ही न्याय लावा. आणि आम्हाला न्याय हवा आहे आणि न्याय सर्वांनाच पाहिजे आहे, एवढी माझी विनंती आहे. ते भट्टी जी आहे ती डायरेक्ट आमच्या घराच्या समोर आहे आणि लोक नाही का खराब खराब शिवा देतात, दारू देतात आणि ते आमच्या घराच्या समोरच बाथरूम करतात. दिवसभर आम्हाला दरवाजे बंद करून राहावं लागते, म्हणजे थोडा पण दरवाजा आम्ही खोलू नाही शकत.